सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मी आज तुम्हाला दत्त महाराजांची सेवा, नित्यसेवा कशी करायची हे थोडक्यात सांगते. तर तुम्ही दत्त महाराजांची नित्यसेवेत 2 अगरबत्ती घ्या, त्या लावा आणि तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जाप तुम्ही पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत करा. आणि खरंच जर तुमची काय अडचण वगैरे असेल, तुमचं बारीक बाळ वगैरे असेल, तर तुम्ही ह्याच मंत्राचा 11 माळी जप करू शकता. तसंच नित्यसेवेत तुम्ही 14 वाद्यही घेऊ शकता. तर 14 वाद्याचा फायदा सांगते तुम्हाला. भूत, प्रेत, बाधा, ग्रह दोष नष्ट होतात आणि त्रासापासून सुटका होते. मन शांत होतं. कशाची भीतीही वाटत नाही. या गोष्टीसाठी 14वा अध्याय खरंच नित्यसेवेत घ्या. आणि 18व्या अध्यायाचे फायदे. गर्भधारण्यास मदत होते. संतती प्राप्तीसाठी मदत होते. आणि खरंच म्हणजे महिलांसाठी हा 18वा अध्याय खूप प्रभावशाली आहे. ज्याच्यावर दत्तकृपा होते त्याला कधीच कशाचीच कमी पडत नाही. खरंच दत्त महाराजांची सेवा करा, अनुभव घ्या आणि खरंच प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. आणि जो मंत्र जाप तुम्ही अगरबत्ती संपेपर्यंत करसाल तो खरंच अंतःकरणातनं करा, मनापासून करा, स्वइच्छेने करा. खरंच तुम्हाला प्रचिती लवकरच जाणवेल. आणि खरंच तुम्ही कधीच आम्ही वर्षानुवर्षे ताई आम्ही सेवा करत नाही, नका करू वर्षानुवर्षे. अगदी हा व्हिडिओ संपल्यानंतर जरी तुम्ही अगरबत्ती लावली आणि डोळे मिटून हा मंत्र जाप सुरू केला तरी पण तुमची कामं होऊन जातील. खरंच फक्त अंतःकरणातनं करा. कोणतीही सेवा केली, स्वामी सेवा करा, दत्त सेवा करा, फक्त मनापासून करा. ही झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशीच एक सेवा घेऊन. तोपर्यंत मी इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मन तृप्त झाले आहे.